हॅलो गाईज, तर तुमचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर तुम्ही बघा पुढे व्हिडिओ. सकाळीच ऊन मस्त पडला तर त्याच्यामुळे उन्हात राहून मी दात घासत होतो. दात वगैरे घासून झाले आणि नंतर तयारी करून मी निघालो जाण्यासाठी. आणि मी कॉलनीमध्ये राहतो त्याच्यामुळे पायऱ्यांवरून उतरत खाली पार्किंगमध्ये आलो आणि तिथून आता जाण्यासाठी. आणि हे बघा आजचे वातावरण कसे आहे, मस्तपैकी हिरवंगार आणि असे चांगले वातावरण तुम्हाला पुढे बघायला. आणि मला घरून खत आणण्यासाठी सांगितलं होतं. मी दुकानात जाऊन बघतो, तिथं विचारतो बरं खत आहे का. दुकानात विचारून बघितलं तर मला काय खत भेटलं नाही. त्याच्यामुळे आता निराशे हाती जावं लागेल. चला तर पुढे. आणि हे बघा गावाकडे जाताना किती सुंदरमय वातावरण. असे तुम्हाला चांगले वातावरण पुढे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला बघायला भेटेल. चला आता मग तुम्ही निसर्गाचं रूप तुमच्या डोळ्यांनी बघत क्षण अनुभवा. आणि तुम्हाला जर वातावरण आवडले असतील, निसर्ग, डोंगर, दऱ्या, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला सांगा व्हिडिओ कसा आहे ते. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव. आणि हे बघा डोंगर दऱ्यांमधील डोळ्याचं पारणं फेडणारे असे सुंदर दृश्य. जिकडे तिकडे हिरवेगार डोंगर आणि नदी, तलाव. वेड लागे जीवाला बघूनी तुला, पास असूनी तुझी आस लागे मला. हो वेड लागे जीवा. घरी जायचा राहिला काय खाऊ तर न्यायलाच लागते, नाही तर घरची भांडतात. ते लहान असो किंवा मोठे, पण घरी गेल्यावर खाऊ लागते. त्यासाठी मी तर वडापाव आणि समोसा. आमच्या गावात पोचण्याच्या आधी बघा एकाच किलोमीटर असेल आणि ही नदी बघा. आणि इथे बघा लहान पोरं नदीच्या प्रवाहात आंघोळ करतात. हीच असते गावाकडची मजा. आणि बघा किती मन रमून मुले नदीमध्ये आंघोळ करतात. ही मजा फक्त गावाकडेच राहते, अशी सिटीमध्ये वगैरे राहत नाही. हा बघा आम्ही गावाच्या शेजारी पोचलो आणि वरतून आमच्या गावाचं वातावरण बघा. इथून काय स्पष्ट दिसत नाही कारण. आणि मी घरी पोचलो. असा तुम्हाला व्हिडिओ आवडला असता तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा.